नमो बुद्धाय, जय भीम. मित्र, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पुरोहितास भगवान बुद्धाचे उत्तर याचे वाचन, श्रवण आणि मनन केले. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदीक्षेची मोहीम यामधील भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील तथागत भगवान बुद्धास मंत्र्याचे प्रत्युत्तर याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. तथागत भगवान बुद्धास मंत्र्याचे प्रत्युत्तर. भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीच्छ, तर्कशुद्ध व भारदस्त प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याचे उत्तर. आपला हा निश्चय अतिउत्तम आहे. तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे. आपल्या पित्याला त्यांच्या वृद्धापकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही. आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही. हे कर्तव्य संपत्ती आणि सुख याची सूक्ष्म दृष्टीने मीमांसा करण्याइतके कुशल नाही. कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृष्टी अशा उद्दिष्टाचा त्याग करीत आहात. दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात, बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. म्हणून ज्या अर्थी हा प्रश्नाबाबत संदेह आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य आहे. जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्यावर जसे मान्य होईल तसा आपण त्याचा उपभोग घेऊ. पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चितपणे विनासहाय्य मुक्ती मिळाली आहे. काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात, परंतु ते मुक्तीची शक्यता मानित नाहीत. अग्नी ज्याप्रमाणे स्वभावातच उष्ण असतो आणि पाणी प्रवाह असते, त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात. काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या की आणि वाईट, सत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणेच उत्पन्न झाले आहे त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थतात. ज्या अर्थी इंद्रियाची क्रिया निश्चित आहे आणि बाह्य वस्तूचीही हर अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते, त्या अर्थी वृद्धापकाळात आणि दुःख ज्यांच्याशी ज्या गोष्टीत निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विजतो आणि अग्नी पाण्याची वाफही करतो. ही निरनिराळी तत्वे एकजीव होऊन ती या जगाची निर्मिती करतात. गर्भाशयातील गर्भ, हात, पाय, पोट, पाठ आणि डोके याच्या सहित साकार होतो. तो आत्म्याशी संलग्न असतो. हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात. काट्यांच्या अनुचितदारपणा कोण उत्पन्न करतो? पशुपक्ष्याचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो? हे सर्व स्वभावातच उत्पन्न होते. त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही. मग इच्छाशक्ती या नावाची चीज कशी असू शकेल? इतर काही जण म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो, तर मग आत्म्याचे जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे? जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो. काही लोक म्हणतात की जन्मास येणे आणि नाश पावणे या दोघांचाही कारण आत्मा आहे, परंतु ते असे म्हणतात की जन्मास येणे ही विनासायास होते, पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लाभते. मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो, तसेच तो विद्यार्जनाने ऋषीशी आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडतो. मनुष्य ह्या तीन ऋणाचे ओझे घेऊनच जन्माला येतो. या ऋणातूनच मुक्त होतो, त्यालाच खरी मुक्ती मिळते. अशा प्रकारे सुज्ञाच्या मते जो या क्रियाक्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते. परंतु जे आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांचा मोक्ष मिळत नाही, व्यर्थ सायास मात्र त्यांच्या पदरी पडतात. म्हणून तरुण पुरुषा, तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमाचा अवलंब कर. याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल. अरण्यातून स्वर्गही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या देशाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचंच म्हणजे तो विचारात तूर्त सोडून द्यावा. प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते. अंबरीश, धुमकेश, राम इत्यादींची उदाहरणे त्यांनी या बाबतीत दिली. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील तथागत भगवान बुद्धास मंत्र्याचे प्रत्युत्तर याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म घरचे निमंत्रण यामधील तथागत भगवान बुद्धाचा मनोनिग्रह याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्ध.